Hello students, welcome to new session of sequence and series. So next example, for a sequence, if Sn is equal to 2 times 3 raised to n minus 1, find the nth term, hence show that the sequence is GP. Okay? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, nth term फाइंड आउट करायची आहे, समेशन दिली आहे n टर्मची आणि काय करायचं ते GP आहे हे शो करायचं आहे. याच्यासाठी आपण एक रिमार्क यूज करणार आहे. जर आपल्याला Sn दिला असेल म्हणजे nth टर्मची समेशन दिली असेल आणि त्यानंतर Sn मायनस 1 n मायनस 1 टर्मची समेशन दिली असेल तर ह्या Sn आणि Sn मायनस 1 वरनं आपण nth टर्म ऑफ GP फाइंड आउट करू शकतो आणि ती काय दिली आपली इथे Sn मायनस Sn मायनस 1. हा रिमार्क इथे आपल्याला यूज करायचा आहे. Sn आणि Sn मायनस 1 सम ऑफ GP ऑफ गिवन सिक्वेन्स बरोबर. मग त्यानंतर आपण nth टर्म फाइंड आउट करणार आहे, ती काय दिली आहे Sn मायनस Sn मायनस 1 आणि ही हा रिमार्क आपल्याला इथे यूज करायचा आहे आणि सॉल्व करायचा आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला Sn दिला आहे, त्या Sn वरनं काय करायचं आहे Sn मायनस 1 फाइंड आउट करायचा आणि या रिमार्कमध्ये पुट करून nth टर्म फाइंड आउट करायची आहे. ओके. सो सोल्युशनमध्ये काय करतो, पहिल्यांदा मी Sn लिहितो आणि Sn मायनस 1 फाइंड आउट करतो. सो सोल्युशन गिवन Sn इज इक्वल टू काय दिलंय 2 टाइम 3 रेज टू n मायनस 1 हे दिलंय. यावरनं मी Sn मायनस 1 फाइंड आउट करतो. सो Sn मायनस 1 इक्वल टू 2 टाइम 3 रेज टू n मायनस 1 मायनस 1 झालंय. आत्ताच रिमार्क लिहिला होता. सो वी नो nth term of GP Tn is equal to Sn minus Sn minus 1. हे दोन्ही पण व्हॅल्यू काय करतो मी इथे पुटअप करतो. सो फर्स्ट व्हॅल्यू Sn ची 2 टाइम 3 रेज टू n मायनस 1 मायनस 2 टाइम 3 रेज टू n मायनस 1 मायनस 1. 2 ने मल्टिप्लाय करा और 2 कॉमन आहे तो सेपरेटली घ्या. 2 कॉमन आहे सेपरेट घेतलं काय उरलं इथे 3 रेज टू n मायनस 1 मायनस साइन आतमध्ये गेलंय मायनस 3 रेज टू n मायनस 1 प्लस 1. सो मायनस 1 प्लस 1 गेट कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग 3 रेज टू n मायनस 3 रेज टू n मायनस 1. सो 2 इंटू 3 रेज टू n मायनस 3 रेज टू n मायनस 1. ओके. आता इथे मी इंडायसेस फॉर्म्युला यूज करतो a रेज टू m प्लस n इक्वल टू काय a रेज टू m इंटू a रेज टू n और a रेज टू m मायनस n इक्वल टू a रेज टू m अपॉन a रेज टू n. त्यानुसार 3 रेज टू n अपॉन 3 लिहू शकतो मी. 3 रेज टू n कॉमन आहे सेपरेटली घ्या. सो 2 इंटू 3 रेज टू n बघा सेपरेट घेतलाय. इथे उरला 1 मायनस 1 अपॉन 3. सो 2 इंटू 3 रेज टू n 1 मायनस 1 अपॉन 3 किती आला इथे आपल्याला 2 अपॉन 3. क्लिअर. 2 इंटू 2 काय होणार आहे 4 इंटू 3 रेज टू n अपॉन 3 म्हणजेच काय 3 रेज टू n मायनस 1. ही भेटली तुम्हाला nth टर्म ऑफ गिव्हन GP. बघा 3 रेज टू n अपॉन 3 होता तो न्यूमरेटरला गेला मायनस 3 रेज टू मायनस 1 झालाय. एक्सपोनेंट फॉर्म्युला a रेज टू m अपॉन a रेज टू n असेल तर a रेज टू m मायनस n. क्लिअर. आता nth टर्म आली आहे. आता पुढचं काय दाखवायचं आपल्याला शो दॅट द सिक्वेन्स इज GP. सो काय करायचं आपल्याला याच्या नेक्स्ट टर्म फाइंड आउट करायची म्हणजे Tn प्लस 1. सो Tn प्लस 1 इक्वल टू ते फाइंड आउट करतो. सो 4 इंटू 3 रेज टू n प्लस 1 मायनस 1 प्लस 1 मायनस 1 गेट कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग हिअर ओनली 3 रेज टू n विच इज नेक्स्ट टर्म. GP शो करायचा म्हणजे काय कॉमन रेशो फाइंड आउट करायचा आपल्याला. कॉमन रेशो माहिती आहे नेक्स्ट टर्म अपॉन प्रिव्हियस टर्म. बघा Tn ची नेक्स्ट टर्म Tn प्लस 1. सो नेक्स्ट टर्म अपॉन प्रिव्हियस टर्म म्हणजे Tn प्लस 1 अपॉन Tn. मग याचा आपण कॉमन रेशो फाइंड आउट करूया. लेट R इज इक्वल टू Tn प्लस 1 अपॉन Tn. व्हॅल्यू पुटअप करा 3 रेज टू n अपॉन 4 इंटू 3 रेज टू n मायनस 1. 4 4 गेट कॅन्सल. अगेन एक्सपोनेंट फॉर्म्युला a रेज टू m अपॉन a रेज टू n. a रेज टू m अपॉन a रेज टू n. m मायनस n म्हणजे काय त्यांच्या पॉवरची सबट्रॅक्शन म्हणजे n मायनस
n minus 1. Plus n minus n get cancel. What is remaining? Only 3. म्हणजे इथे तुम्हाला कॉमन रेशो किती भेटलाय? 3. सो गिव्हन सिक्वेन्स इज ए जीपी. हे इज दी सोल्युशन. हेच आपल्याला काय करायचं होतं? फाइंड आउट करायचं होतं. जीपी दाखवायचं म्हणजे काय? कॉमन रेशो फाइंड आउट करायचा होता आणि nth टर्म फाइंड आउट करायची होती. बघा nth टर्म झाली आहे 4 टाइम 3 raised to n minus 1 आणि कॉमन रेशो झालाय 3. हे इज दी सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल. If Sn, S2n, S3n are the sum of n, 2n, 3n terms of a GP respectively, then verify that Sn is equal to S3n minus S2n equal to S2n minus Sn bracket square. हे आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय आपण यांचा सगळ्यांचा कॉमन रेशिओ R आहे हे आपण कन्सिडर करणार आहे. कन्सिडर केल्यानंतर सम ऑफ n 2n 3n हे दिलेलं आहे. त्यानंतर आपण Sn चा फॉर्म्युला यूज केला जीपीचा तो यूज करणार आहे आणि विच इज a टाइम r रेस टू n मायनस 1. त्या Sn वरनं आपण S3n S2n लिहिणार आहे आणि RHS वरनं LHS कडे जाणार आहे आपण. क्लिअर? मग पहिल्यांदा काय करतो मी Sn चा फॉर्म्युला यूज करतो त्यावरनं S2n S3n हे राईट करून घेतो. सो सोल्युशन. लेट A be the first term and R be the common ratio. काय दिलाय? कॉमन रेशिओ दिलाय. यावरनं मी Sn चा फॉर्म्युला लिहितो. Sn इज इक्वल टू काय फॉर्म्युला तो? A टाइम R रेस टू n मायनस 1 अपॉन R मायनस 1. ओके. आफ्टर दॅट S2n चा फॉर्म्युला लिहितो मी. फक्त काय n ची व्हॅल्यू 2n पुटअप करायची म्हणजे फॉर्म्युला काय भेटणार इथे आपल्याला? A टाइम R रेस टू 2n मायनस 1 अपॉन R मायनस 1 आणि त्यानंतर आपण S3n चा फॉर्म्युला लिहिणार आहे. सो S3n इज इक्वल टू A टाइम R रेस टू 3n मायनस 1 अपॉन R मायनस 1. फक्त n ची व्हॅल्यू आपण काय पुटअप केली आहे? 2n 3n ही पुटअप केलेली आहे. ओके क्लिअर? आता यानंतर काय करायचं आपल्याला? RHS घ्यायची आहे. S2n मायनस Sn ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्यावरनं RHS. मग फर्स्ट ऑफ ऑल काय फाइंड आउट करतो मी? S2n मायनस Sn हे फाइंड आउट करतो आणि फाइंड आउट झाल्यानंतर त्याचा स्क्वेअर घेतो आणि स्क्वेअर झाल्यानंतर RHS भेटणार आहे विच इज इक्वल टू LHS. हे आपल्याला दाखवायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट S2n मायनस Sn हे फाइंड आउट करायचं आहे. सो S2n काय दिलाय? A टाइम R रेस टू 2n मायनस 1 अपॉन R मायनस 1 माइनस A टाइम R रेस टू n मायनस 1 अपॉन R मायनस 1. सी हियर A अपॉन R मायनस 1 दोन्हीमध्ये काय कॉमन आहे तो काय घेऊया आपण इथे सेपरेटली घेऊया. सो A टाइम R मायनस 1 इन ब्रॅकेट R रेस टू 2n मायनस 1 मायनस R रेस टू n मायनस 1. जी कॉमन होतं आपण ते सेपरेट घेतलंय ब्रॅकेटमध्ये फक्त एवढं रिमेनिंग राहिलंय. ब्रॅकेट रिमूव्ह करूया. मायनस साईन आतमध्ये गेलाय. R रेस टू n प्लस होता तो मायनस 1 होता तो प्लस 1 झालाय. मग हा मायनस 1 आणि इथला प्लस 1 गेट कॅन्सल. जे रिमेनिंग राहत आहे ते लिहूया. रिमेनिंग काय राहत आहे? R रेस टू 2n मायनस 1 इंटू R रेस टू n एवढं रिमेनिंग राहत आहे. बरोबर? म्हणजेच काय? A टाइम R रेस टू 2n मायनस R रेस टू n अपॉन R मायनस 1. हेच तुम्हाला भेटलंय S2n मायनस Sn. आता बोथ साइड्स काय घेऊया आपण? स्क्वेअरिंग घेऊया. स्क्वेअरिंग घेतले म्हणजे इथलं आपल्याला काय भेटणार आहे? RHS भेटणार आहे. सो स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग बोथ साइड वी गेट S2n मायनस Sn ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर इंटू S R2n मायनस Rn ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन R मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. क्लिअर? यांच्यामध्ये R रेस टू 2n म्हणजे R रेस टू n च्या किती टर्म आहे? ह्या 2 टर्म आहे. 2n म्हणजे कसं n प्लस n लिहू शकतो आणि एक्सपोनंट फॉर्म्युला A रेस टू m प्लस n इक्वल टू A रेस टू m इंटू A रेस टू n म्हणजे या R रेस टू 2n ला R रेस टू n इंटू R रेस टू n लिहू शकतो. बघा R रेस टू n कॉमन आहे या टर्ममध्ये आणि या टर्ममध्ये. तो ह्या स्क्वेअरच्या ब्रॅकेटच्या बाहेर घ्या. स्क्वेअरच्या ब्रॅकेटच्या बाहेर येताना म्हणजे काय होणार? तो R रेस टू n चा स्क्वेअर होणार आहे. म्हणजे काय भेटणार आहे? A स्क्वेअर R रेस टू n चा स्क्वेअर
इन ब्रॅकेट आर रेस टू एन मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन आर मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर. बघा ही टर्म भेटली आपल्याला इथे. म्हणजे काय ए स्क्वेअर आर रेस टू 2n इंटू आर रेस टू एन मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन आर मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर. ही टर्म भेटली इथे आपल्याला. ओके. आता आर रेस टू एन मायनस वन स्क्वेअर आहे बरोबर. याला कसं लिहितो मी आर रेस टू एन मायनस वन इंटू आर रेस टू एन मायनस वन. स्क्वेअर म्हणजे या टर्मची किती वेळेस मल्टिप्लिकेशन आहे, 2 वेळेस मल्टिप्लिकेशन आहे. हा ए स्क्वेअर आहे. ए स्क्वेअरला पण काय ए इंटू ए मध्ये लिहितो. मग इथे ए आणि आर रेस टू एन मायनस वन ही टर्म काय घेतो मी इथे कॉमन घेऊ टाकतो. घेतली कॉमन. जे रिमेनिंग राहत आहे ते बाकीचं ब्रॅकेटमध्ये लिहून टाकतो. ब्रॅकेटमध्ये काय रिमेनिंग राहत आहे मग इथे आपल्याला आर रेस टू 2n ए टाइम आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन आणि इथे आर मायनस वन. काय काय कॉमन घेतलंय ए टाइम आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन. ही टर्म याच्यातून आपण कॉमन घेतली आहे. बघा ए स्क्वेअर होता ए इथे लिहिला आहे. बघा ए इंटू ए मल्टिप्लिकेशन घेतलं तर ए स्क्वेअर भेटणार आहे. सिमिलरली आर रेस टू एन मायनस वन इंटू आर रेस टू एन मायनस वन हा स्क्वेअर आर मायनस वन इंटू आर मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर भेटणार आहे. फक्त हे सेपरेटली घेतलंय. आता सेपरेटली घेतल्यानंतर आर रेस टू 2n ने आतमध्ये काय करा मल्टिप्लाय करून घ्या. जे रिमेनिंग राहत आहे ते लिहूया. पण इथे आपल्याला बघा ए टाइम आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन ही टर्म कशाची इथे आपल्याला एस एन आहे. तो मी डायरेक्टली तिथे पुटअप करून टाकतो. सो पुटअप केल्यानंतर एस एन टाइम इन ब्रॅकेट आर रेस टू 2n ने मल्टिप्लाय केलंय. काय भेटणार इथे आपल्याला आर रेस टू 3n मायनस आर रेस टू 2n अपॉन आर मायनस वन. बघा मल्टिप्लिकेशन केलं एक्सपोनंट लॉ ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन असेल तर एम प्लस एन म्हणजे पॉवरची ऍडिशन घेतो आपण. बघा पॉवरची ऍडिशन 2n प्लस एन झालाय 3n आणि आर रेस टू 2n ने 1 ला मल्टिप्लाय केलं आर रेस टू 2n रिमेनिंग झालाय. ओके क्लिअर. आता ह्या टर्म मध्ये काय करतो मी प्लस वन मायनस वन ऍड करतो आणि प्लस वन मायनस वन ऍड केल्यानंतर प्लस वन ह्या टर्मसाठी ठेवतो आर रेस टू 2n ला आणि मायनस टर्म आर रेस टू 3n ला घेतो. म्हणजे मला इथे एक टर्म भेटणार आहे आर रेस टू 3n मायनस वन मायनस आर रेस टू 2n मायनस वन ही टर्म भेटणार आहे. आणि त्यानंतर ए ने मल्टिप्लाय करून घेतो. मल्टिप्लाय केल्यानंतर डिनॉमिनेटर सेपरेट करतो. मला कोणत्या टर्म भेटणार इथे आपल्याला S2n आणि S3n च्या टर्म भेटणार आहे. म्हणजे त्यानुसार LHS भेटणार. ओके मी सिम्प्लिफाय करतो पुढचं इक्वल टू SN टाइम इन ब्रॅकेट ए टाइम आर रेस टू 3n मायनस वन मायनस आर रेस टू 2n प्लस वन अपॉन आर मायनस वन. बघा काय केलं आपण प्लस वन मायनस वन ऍड केलाय. आता मी ब्रॅकेट टाकतो सेपरेटली. सो SN टाइम ए टाइम इन ब्रॅकेट बघा आर रेस टू 3n मायनस वन याला ब्रॅकेट टाकला मी. नंतर मायनस आर रेस टू 2n मायनस वन अपॉन आर मायनस वन झालं. एने मल्टिप्लाय करतो आणि यांचे डिनॉमिनेटर सेपरेट करून घेतो. म्हणजे मला जे भेटणार ते लिहितो मी ए टाइम आर रेस टू 3n मायनस वन अपॉन आर मायनस वन मायनस ए टाइम आर रेस टू 2n मायनस वन अपॉन आर मायनस वन. बघा फॉर्म्युला लिहिल्यानुसार हा कोणता आहे S3n आणि हा S2n चा फॉर्म्युला आहे तो पुटअप करतो. सो SN टाइम S3n मायनस S2n आणि विच इज LHS. हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. हेन्स दी सोल्युशन. ओके नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल समेशन r goes from 1 to 10 3 into 2 raised to r. पहिल्यांदा काय करू आपण 3 समेशनच्या बाहेर घेऊया कॉन्स्टंट टर्म आहे. समेशनसाठी फंक्शन कोणतं दिलं आहे 2 raised to r. मग 2 raised to r मध्ये पुटअप केलं तिथे लिहिल्यानंतर आरच्या व्हॅल्यू पुटअप करूया समेशन लिहूया आपण. आरच्या फर्स्ट व्हॅल्यूसाठी काय येणार आहे 2 आरच्या सेकंड व्हॅल्यूसाठी 2 raised to 2 थर्ड व्हॅल्यूसाठी 2 raised to 3 सो ऑन 2 raised to 10. सिक्वेन्स आली आहे 2 raised to 1 2 raised to 2 2 raised to 3 2 raised to 4 अप टू 2 raised to 10 पर्यंतच्या जीपी सिक्वेन्स आहे. बघा T2 अपॉन T1 T3 अपॉन T2 सगळ्यांचा कॉमन रेशिओ काय येतोय सेम येतोय विच इज 2 येतोय. 2 raised to 2 अपॉन 2 2 2 raised to 3 अपॉन 2 raised to 2 2 बरोबर आहे.
म्हणजे आपल्याला यांची समेशन फाइंड आउट करायची आहे 3 टाइम 2 रेस टू आर साठी. 3 आपण समेशनच्या बाहेर ठेवणार आहे. 2 रेस टू आर ची समेशन फाइंड आउट करणार आहे पहिल्यांदा. म्हणजे S10 फाइंड आउट करायचा आणि त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू भेटून जाणार आहे. क्लिअर? मग काय करूया, पहिल्यांदा आपण सोल्युशनमध्ये लिहिलं आहे 3 समेशनच्या बाहेर घेतो मी. सो समेशन आर गोज फ्रॉम 1 to 10 2 रेस टू आर आणि आरच्या व्हॅल्यू मी पुटअप करतो 2 प्लस 2 स्क्वेअर 2 क्यूब प्लस सो ऑन 2 रेस टू 10 आल्यात. आणि ह्या सिक्वेन्ससाठी मी सेपरेटली समेशन फाइंड आउट करतो. आपल्याला माहिती आहे T1 T2 T3 सो ऑन Tn ही सिक्वेन्स जर GP असेल तर आपण Sn फाइंड आउट करतो A टाइम R रेस टू n-1 अपॉन R - 1. बरोबर आहे. मग A काय इथे या सिक्वेन्ससाठी 2 आणि R म्हणजे कॉमन रेशिओ पण किती आहे 2च आहे. मग Snचा फॉर्म्युला डायरेक्टली पुटअप करून मी याची समेशन फाइंड आउट करतो. सो इक्वल टू 3 टाइम Snचा फॉर्म्युला A टाइम म्हणजे काय 2 टाइम 2 रेस टू n. टोटल नंबर ऑफ सिक्वेन्स किती आहे R गोज फ्रॉम 1 to 10 म्हणजे किती झाल्या 10 झाल्या. म्हणजे 2 रेस टू 10 - 1 अपॉन 2 - 1 झालंय. एसएनचा फॉर्म्युलानुसार इथे पुटअप केलं आपण. मग ते सिम्प्लिफाय करूया. सो इक्वल टू 3 टाइम 2 इंटू 10 ची व्हॅल्यू किती आहे 1024 -1 अपॉन 1. सो 3 इंटू 2 इंटू 1023. सो 3 इंटू मल्टिप्लिकेशन करूया पहिली 6402. 2 इंटू 103 मल्टिप्लिकेशन आहे. आता 3 ने मल्टिप्लाय करूया 6 3 चा 18 13 6. हे झालं तुमचं समेशन आर गोज फ्रॉम 1 to 10 3 इंटू 2 रेस टू आर. ही झाली तुमची टोटल समेशन ऑफ 3 इंटू 2 रेस टू आर and r goes from 1 to 10. Hence the solution. Next example. Summation r goes from 1 to 10 5 into 3 raised to r. First of all काय केलं आपण 5 समेशनच्या बाहेर घेतलाय 3 raised to r आहे. r ची व्हॅल्यू 1. काय केलं आपण 5 समेशनच्या बाहेर घेतला. काय उरलंय समेशन मध्ये 3 raised to r उरलाय. मग 3 रेस टू आर इथे आरची व्हॅल्यू 1 to 10 पुटअप करणार आहे. सो सिक्वेन्स 3 3 स्क्वेअर 3 रेस टू 3 अप टू 3 रेस टू 10 पर्यंत भेटणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे फर्स्ट टर्म किती झाली तुमची 3 आणि कॉमन रेशिओ T2 अपॉन T1 T3 अपॉन T2 सेम असतो. मग T2 अपॉन T1 घ्या. T1 3 T2 3 स्क्वेअर. सो 3 स्क्वेअर अपॉन 3 म्हणजे कॉमन रेशिओ पण किती आलाय 3 आलाय. एसएनच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा आणि एसएनचा फॉर्म्युला काय ए टाइम आर रेस टू n-1 अपॉन r - 1. ए ची व्हॅल्यू 3 आर ची व्हॅल्यू 3 आणि एन 10 दिलाय. 1 to 10 10 नंबर्स होतात म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहे तुमच्याकडे 10. पुटअप करा सिम्प्लिफाय करा. जी व्हॅल्यू येईल ती काय असणार तुमची समेशन आर गोज फ्रॉम 1 to 10 5 इंटू 3 रेस टू आर. मग काय करतो पहिल्यांदा मी 5 इंटू सिक्वेन्स लिहितो 3 प्लस 3 स्क्वेअर प्लस 3 रेस टू 3 प्लस सो ऑन 3 रेस टू 10. ओके. आता 5 इंटू एसएनचा फॉर्म्युला मी इथे डायरेक्टली यूज करून पुटअप करतो. एसएनचा फॉर्म्युला ए इंटू ए किती होता 3 इंटू आर रेस टू एन म्हणजे काय 3 रेस टू एनची व्हॅल्यू काय 10 -1 अपॉन 3 - 1. सो 3 - 1 इज 2. सो 5 इंटू 3 अपॉन 2. सो 3 रेस टू 10 3 रेस टू 10 ची व्हॅल्यू किती इथे आपल्याकडे 59049 -1. सो मल्टिप्लिकेशन करतो 15 अपॉन 2 आणि इथे सबट्रॅक्शन काय येणार आहे 59048. ही आली सबट्रॅक्शन. 2 ने डिवाइड करा फर्स्ट ऑफ ऑल और 15 ने मल्टिप्लाय करा ॲज इट इज आन्सर एकच येणार आहे. सो 15 इंटू 2 ने डिवाइड करतो मी 2 2 चा 4 9 चा 18 5 2 4. हे झालं तुमचं डिवाइड. 2 ने डिवाइड केल्यानंतर 15 ने मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन ऑफ दिस इज 4,42,860 and which is
summation r goes from 1 to 10, 5 into 3 raised to r equal to 4,42,860. Hence the solution. So given a is equal to किती दिलाय 15 lakhs. ओके आणि r ची व्हॅल्यू काय 1 प्लस 5% म्हणजे काय 5/100. 5/100 म्हणजे 0.05 आणि 1 प्लस 0.05 याची ॲडिशन किती येते 1.05. हा तुमचा r आहे. ए आणि आर माहिती आहे काय कर. ओके सो वी नो मी nth टर्मचा फॉर्म्युला लिहितो इथे Tn इज इक्वल टू a टाइम r रेस टू n मायनस 1. हा फॉर्म्युला आहे. Tn इज इक्वल टू a टाइम r रेस टू n मायनस 1. काय करायचं आपल्याला 7 टर्न फाइंड आउट करायची. सो T7 इक्वल टू a याची व्हॅल्यू किती दिली आहे 15 lakhs. r ची व्हॅल्यू 1.05 इंटू 7 मायनस 1. सो 15 इंटू 1.05 7 मायनस 1 किती आहे 6. आणि 1 तो किती आहे 1.34. आणि यांचं मल्टिप्लिकेशन करूया 15 इंटू 1.34चं. आणि 15.1.34चं मल्टिप्लिकेशन किती आलंय 20.1 lakhs. म्हणजे आफ्टर 7 इयर त्या हाऊसची वर्थ किती असणार आहे 20.1 lakhs. म्हणजे आफ्टर 6 year house worth is 20.1 lakhs. ओके हे झालं तुमचं एक्झाम्पल. बघा ए काय दिलं होतं म्हणजे स्टार्टिंग हाऊसची वर्थ स्टार्टला किती होती 15 lakhs होती. त्यानंतर ते पर इयर कितीने इन्क्रीज होत आहे 5% इन्क्रीज होत आहे. ॲप्रिशिएट्स होत आहे म्हणजे 1 प्लस 0.5 ने इन्क्रीज होत आहे. म्हणजे कॉमन रेशिओ किती आला तुमचा 1.015. आणि ह्या व्हॅल्यू कुठे पुट केल्या आपण nth टर्ममध्ये. आफ्टर 6 year म्हणजे काय 7व्या वर्षी किती अमाऊंट असणार त्या हाऊसची किंवा वर्थ असणार आहे ते फाइंड आउट करायचं होतं. म्हणजे nची व्हॅल्यू 7 आहे. व्हॅल्यू पुटअप केल्या आणि सिम्प्लिफाय केल्या. सिम्प्लिफाय केल्यानंतर व्हॅल्यू किती आली आपल्या इथे 20.1 lakhs. ओके